विवाहाच्या नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो, पण अलीकडे विश्वासघाताचे प्रकरणं भरपूर घडत आहे. तर अशीच ही घटना घडलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये शहाजीपूर गावामध्ये. तर 15 वर्ष संसार चांगला चालतो. एक मुलगा मुलगी असते त्यांना. पतीचं नाव असतं मनोज आणि बायकोचं नाव असतं रुबी. तर चांगला संसार चालू असतो त्यांचा. त्यामध्येच भलतंच घडतं. तर काय घडतं आपण व्हिडिओमध्ये बघणार. त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, पूर्ण स्टोरी बघा आणि कमेंट करा छानशी. तर उत्तर प्रदेशमध्ये शहाजीपूर गाव असतं, तिथे ही घटना घडलेली आहे. तर रुबी आणि मनोज हे दोघं नवरा बायको असतात आणि 15 वर्षे संसार त्यांचा खूप छान पद्धतीने चालू असतो. दोघं एकमेकांना सुखदुःखात साथ देतात, सगळं व्यवस्थित चालू असतं. 15 वर्षानंतर काय घडतं, तर गावामध्येच कौशल्य नावाचा मुलगा असतो, त्यांच्या घरी येत असतो आणि त्याचं आणि रुबीचं प्रेम प्रकरण चालू होतं. तर मनोजच्या कानावर पडतं. मनोज तिला समजून सांगतो, त्याच्या बायकोला रुबीला. त्यानंतर थोडे दिवस तर व्यवस्थित चालतं. परत त्यानंतर एक दिवस मनोज घरी येतो आणि बघतो तर काय, कौशल्य आणि रुबी त्यांच्या रूममध्ये असतात. तर तो बघून त्याला प्रचंड धक्काच बसतो. डायरेक्ट समोर बघतो तो, त्याच्या पायाखालची जमीनच हादरते. कारण एवढा सुखाचा संसार चालू असतो. एक मुलगा असते, मुलगी असते, 15 वर्ष संसार झालेला असतो. तर मग तो काय निर्णय घेतो, तर तो तिच्या माहेरच्या लोकांना बोलून घेतो, त्यांना सांगतो. ते पण तिला समजावून सांगतात, पण ते तिच्या समजण्यापलीकडे असतं. कारण नवऱ्याने तर आधी सांगितलेलं असतं, नंतर तिच्या माहेरचे पण सांगतात, पण ते काही ऐकत नाही. तर मग नवरा निर्णय घेतो की दोघांचं लग्न लावून द्यायचं, जे कौशल्य आणि रुबीचं. तर तो लेटर लिहून घेतो की रुबी लिहिते, मी माझ्या मर्जीने लग्न करते. म्हणजे हे पत्र याच्यामुळे लिहितात कारण भविष्यामध्ये काही अघटित घडू नये म्हणून. मनोज हे लेटर असं लिहून घेतो आणि पोलीस स्टेशनला एक देतो आणि ते स्वतःजवळ एक ठेवतो. आणि जे मुलं असतात ते तिच्या माहेरी म्हणजे तिच्या आईवडिलांकडं पाठवून देतो आणि बेचारा एकटा निघून जातो. तर अशा घटना खूप घडत आहे जगामध्ये. आणि आपल्याला कोणालाही बदनाम करायचं नाही आहे, आपलं बदनाम करण्याचं कोणाला हेतू नाही आहे. पण व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच आहे की समाजामध्ये अशा घटना घडत आहे आणि आपण तुमच्यासमोर आणत आहे. या स्टोरीतून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.